आईच्या गाभाऱ्यात नवस केलेला आमच्या मित्रांनी ढोकराने चालत येऊन म्हणा. आणि नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी गेल्या मराठी चॅनलमध्ये. मागची व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आणि आत्ता आम्ही भर पावसातून चाललेलो आहोत लोणावळा आणि श्री क्षेत्र आई एकविराईच्या दर्शनाला. बहुतेक दर्शन उद्या घेऊ, पण आत्ता तिकडे जायचा प्रवास आहे. पाऊस आहे मस्त मस्त. आता लोणावळ्याच्या जाताना मस्त नजारा बघत जाणार आहे. ही वासाठी झोपली मी. हा नजारा बघा, हे बघा. हे ह्यांची टांगा पलटी आणि घोडा फरार झालाय त्यांचा. आम्ही जागा आहोत मस्त इथे पावसा नजारा. आता पेन रोडला आहोत. पेन इथून पुढून राईट मारायचं आहे लोणावळ्याला जायला, कारण दरवेळेस आपण मुंबईतनं जातो. आज आम्ही अलिबागच्या इथून जातो. काल पालखीची व्हिडिओ तुम्ही बघितला असाल, ती भालगावातून निघालेली आहे. आता गुरुवारी पोचेल ती. माझी व्हिडिओ लेट पडत असेल, पण सध्या आम्ही चाललो आहे. प्रवास हळूहळूच करतोय आम्ही आणि सुखाचाच करतोय. पावसाचा प्रवास करायला थोडा वेगळाच अनुभव असतो. जाऊया आता काय जाऊ आता. हॅलो इकडनं राईट मारतोय. इथून आहे 58 का 60 किलोमीटर आहे. सरळ इकडून खोपोलीला टच करतो. मॅपवाली बाई सांगते तसं आम्ही जातोय. मुंबई गोवा हायवे आता सोडतोय. पावणे 6 झालेत आणि आम्ही आलोय कार्ला गेट जवळ. वरती कार्लेगडावर धुका बघा कसला आलाय. आज नाही जाणार आहे. आज जातोय हॉटेलला, स्टे करतोय, राहणार आहे. आणि उद्या मंगळवार आहे, तर उद्या सकाळ दर्शन घेणार आहे. हे थांब यालाच गाराटला. समोर आहे कार्लेगड. इथे आहे हॉटेल आमंत्रण आणि लेफ्टला इथून तिकडे जायचंय. तर मंडळी आता मस्तपैकी जाऊन फ्रेश होतो आणि आराम करतो. आज प्रवास भरपूर झालेला आहे, पाऊस आहे त्यात. उद्या दर्शनाला जायचं आहे. इथे हॉटेल आमंत्रण लॉजिंग आणि बोर्डिंग आहे. जी नवीन प्रॉपर्टी झाली आणि खूप इथे राहण्यासाठी पण मस्त सोय आहे. इथे जबरदस्त आहे. आता आम्ही इकडे चेक इन होतोय. नवीन प्रॉपर्टी कसली वाटते बघा, जबरदस्त. पोरांनी कब्जा केलेला आहे इकडं. आत्ता प्रॉपर्टी झाली, नवीन आहे. आत्ताच झाले. केवढा मोठा आहे बघा. इकडे गॅलरी आहे. सगळंच आहे. समज रे. अरे तिकडे हे आहे वारेन. इकडे व्ह्यू बघ कसला आहे. कसला वारा आहे बघ. व्ह्यू बघ बाहेरचा, जबरदस्त रे. अरे बाथरूम इथं 2-3 जण राहतील. एक माणूस. छान केलं ना इंटेरियर. नवीनच प्रॉपर्टी आहे, त्यामुळे आम्हाला राहायला मजा येणार आहे. तिकडे पण रूम आहे त्या. जबरदस्त.
वरती पण वरच्या माळ्यावर पण आहेत. तर मंडळी आपले मित्र विनोद दादा भेटलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. अभिनंदन नवीन प्रॉपर्टी बद्दल. थँक्यू. छान केले एकदम मस्त. बाकी रिसेप्शन पण बघा मस्त इंटेरियर केला ह्या इकडे मस्त. किती रूम आहेत इथे? 11 रूम आहेत. 11. हां. किती जण राहू शकतात एका रूम मध्ये 4 लोक राहू शकतात. 4 लोक. हो. अच्छा. आणि डबल आपले डबलचे रूम आहेत ना, डबल बेडवाले ते 6 लोक राहू शकतात. 6 लोक. हो. म्हणजे एक विराईचा जो पायथा आहे तिथे तिथून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. हो 2च मिनिटं. मी राहिलोय तो डबल बेडचा आहे. सिंगल बेडचा तुम्हाला दाखवतो रूम कसली आहे. नीट आणि क्लीन आहे. जबरदस्त. हे बघा खूप मोठा आहे. प्रशस्त असा हॉल आहे. AC वरती आणि इथे बाथरूम मोठाच आहे. जबरदस्त. ही गॅलरी आहे प्रत्येकाला दिलंय. आणि नजारा बाहेरला. शुभ सकाळ मंडळी. आणि आता दुसरा दिवस फ्रेश वगैरे होऊन हॉटेलमधनं आता आम्ही चाललो आहे दर्शनाला. गाडी इथंच ठेवल्या, बॅगा इथंच ठेवल्यात कारण इथून मंदिर जवळ आहे. खाली पायथ्याच्या इथून चढत जायचं आहे. ऑलरेडी आमचे 3 जण गेलेत पुढे कारण आमच्यातला जो सिद्धू आहे ना त्यांनी नवस केलेला. तो नवस त्याचा पूर्ण झाला आहे त्यामुळे तो ढोपराने चालणार आहे. सो आता तो पुढे गेला असेल त्याला बोललो पुढे जा कारण त्याला जायला वेळ होईल. सो आता आम्ही चाललो आहे पुढे हळूहळू आणि दर्शन घ्यायचं. आज मंगळवार आहे, आईचा वार आहे आणि मस्त वार आहे. तिकडे कमानी आणि वरती गड आहे. पाऊस बघा, पावसाचा फील. वरती गडावर एकदम धुका. त्याच्या इथलं दर्शन झालं आहे. आता वरती जायचं आहे. तो अगोदर काहीतरी नाश्ता करतो मग वरती जातो. आता मस्त केलं आहे इथे. सबस्क्रायबर भेटले. नाश्ता मागवलेला इकडे मसाला डोसा खाऊया आणि मग वरती गडावर जाऊया. पायथ्याच्या इथंच नाश्त्याला थांबलोय. पायऱ्या चढायला सुरुवात केलंय. एक आमचा मित्र ढोपरानी चालत गेलाय. कसा गेला असेल काय माहिती. बघा अशी पायऱ्यांचं काम चालू आहे सध्या. ढोपरानी चालणं म्हणजे खायची कामं नाही. भाऊ आमचा फर्स्ट टाइम जातोय गडावर. त्याचा अनुभव नंतरला विचारू. इथंच आहे. बाकी ढोपरानी गेलेला लय लवकर चालला वरती. असं अर्ध्या रस्त्यात मानलं पाहिजे. आमची हवा गोल झाली. चालतो आपल्या एवढा दम लागला. मग तो ढोपरानी जातोय बाई. त्याच्यासोबतचा पण दमला असेल चालून चालून. काटारला असेल तो शाप. आम्ही जर वरती गडाच्या इथं पार्किंग केली असतं ना तर तिथं पार्किंग केली असते. आणि इथे हो काय एवढं वाटत नाही रे. जीवदानी लय वाट लागते असं आहे. जाता वेळी कसं ना जायला पाय कापतात. अरे कसा गेला असेल याच्यातून ढोपरानी तो. असे आता धबधबे वाहताना वरती बघा किती दिसते. त्यांनी नवस केलेला आता नवस चढतोय. एका बाजूने इकडच्या बाजूने नाही मी ऑनलाईन नाही कोई बात नाही. आहे ना. चला इथं हार वटी घेतलेली आहे. मित्र भेटला. मित्र नाही भाव भेटलाय. मित्र काय याचा मित्र नाही भाव येणार. चप्पल ठेवायला वरती असेल ना. चप्पल आहे पुढे तिचा स्टँड आहे बराच आहे. फायनली पोचलो कारली गडावरती आणि आमचा सिद्धू पण आलाय. सिद्धू सोबत एक श्वान पण आहे. त्याच्या सोबत आहे मगाचपासून.
हा आणि हा दोघांची जोडी झाली. ते काही पाठ सोडत नाही. अरे एका दमात थांबला नाही अजिबात कुठं. नवस मनावर घेतला ना. हवा धबधबावर. पावसाळ्यात मी फर्स्ट टाइम येतोय. उन्हाळ्यात बऱ्याच वेळा येऊन गेलोय. पावसात फर्स्ट टाइम येतोय. कसला धबधबा आहे बघा. पोचलो. आज सॅटर्डे संडे आणि मंगळवारी जास्त गर्दी असते. सिद्धू पोचलो रे. ओ सिद्धू पोचलो. सिद्धेश भाऊने आंबे पोटीच असतो ना. बाईने आमच्या नवस पूर्ण केलेला आहे. डोपराने चालत आला. किती वाजता? 10 वाजता सुरुवात केला. आता वाजले 9:35. हा 9:35. 9:30ला वाजले किती? 12. म्हणजे नॉन स्टॉप आलाय. अजिबात कुठे बसलाय नाही, उभा राहिलाय नाही, थांबलाय पाणी नाही. एका ठिकाणी प्यायला. हा नॉन स्टॉप आलाय. भावाचं नसेल. आईवरची श्रद्धा असते प्रत्येकाची. प्रत्येक जणांची भक्ती करण्याची पद्धत वेगळी असते. नवस केलेला चांगली गोष्ट आहे. आणि नॉनस्टॉप आला एक मस्त. प्रत्येकाची भक्ती असते. रोज दिवस आहे. सकाळी माहिती आमच्या अगोदर तयार झाला. कधी आम्ही झोपूनच राहिलेलो. म्हणजे हे आहे. तयार बाकी मजेत ना. सबस्क्रायबर भेटले. गडावर दिसणारा नजारा हिरवगार आणि इकडे धबधबा जबरदस्त. आता ऊन आलाय. मगाशी ऊन पाऊस आता चालूच आहे. कंटिन्यू पाऊस असला ना इकडे धुका, पूर्ण धुका येतो. इकडे पायथा आहे आईचा आणि इकडे वरती ना महाप्रसाद मिळतो. इथे पायथ्याच्या वरती आज मंगळवार आहे त्यामुळे महाप्रसाद मिळतो. तर महाप्रसाद आम्ही टाळत नाही आहोत. हे इथं ठेवलंय आपलं. हे महाप्रसाद घेऊया. आहे ना कसे आहे रे. घरगुती जेवण. हां हॉटेलला जेवायची काही टेन्शन नाही. महाप्रसाद खाल्ला. इतका सुंदर टेस्टी होता ना. म्हणजे बनवायचा म्हणून बनवलेला असं नाही. खूप मस्त घरगुती जेवण कसं असतो तसा. आणि दुसरा दर मंगळवारी महाप्रसाद असतो. मंगळवारी येत असाल तर नक्की महाप्रसाद घ्या. कोंबडा. हां चला. पाऊस आता थांबला आहे तर रूमवर जातो. प्रसाद वगैरे घेतलेली आहे. फ्रेश होतो आणि परतीचा प्रवासाला सुरुवात करतो. कारण पाऊस नाही तर जाऊया सगळ्यांनी. काय पहिल्यांदाच आलास? कसं वाटलं मग? बरं वाटलं मला. तुला? मस्त. चला. तिकडे लोणावळ्याला येते का टोल नाका क्रॉस केला इथे. आणि इथे ही चिक्कीचं दुकान आहे. मगनलाल चिक्की. आपल्या इकडं हा गावाला मित्र आहे. संगमेश्वरचा अविनादाच्या गावातला आहे. सो मागच्या वेळेस आम्ही लोणावळ्याला आलेलो ना त्यावेळेस पण इथे थांबलेलो. काका गेलेत घरी पण त्यांचा मुलगा आहे. सो त्यांच्याशी ओळख करून देतो. भाई नमस्कार. कसं आहेस? बरं आहे. बरं आहेस ना? मस्त मजेत. सो आपला गडशी
प्रफुल गडशी संगमेश्वरचा निवळीतला म्हणजे 2-4 इकडे 4 दुकान आहेत ना. इथे 2 खाली 2 खंडाळ्यात 2 हे 4 दुकान आहेत. आपल्याच माणसाचा असा व्यवसाय आहे. तुम्ही कधी आलात तर एकविरेवरून येताना टोल नाका इथं पुढे 2 मिनिटावर आणि असं तुम्हाला बोर्ड दिसेल इथेच हा दुकान आहे. बरेच अशा चिक्कीच्या व्हरायटी आहेत आणि मागच्या वेळेस आलेलं ना खूप साऱ्या चिक्की घेऊन गेलेलो आणि बऱ्याच आहेत तर बघू शकता ना नवीन आणि बऱ्याच अशा व्हरायटी आहेत. हां जरा काय हा बघ लोणावळ्यात मका खात आहो आणि खंडाळ्यात आहोत. ट्रेन बघायला किती इंजिन लावून जाते 1 2 3 4 5 इंजिनच जाते. ट्रेन नाही मी आता